सर्वांना नमस्कार. आपल्या प्रमाणपत्रावरती नाव बरोबर लिहिले आहे का? आपलं प्रमाणपत्र आपल्या मैत्रिणीसारखंच आहे का? आपल्या गळ्यातलं पदक जे आहे ते तिच्या एवढंच आकाराचं दिलं आहे का? या सगळ्याचा शोध घेतलेल्या सर्व मैत्रिणी समोर बसल्या आणि आपल्या वर्गातली मैत्रीण जिचं आपण टाळ्या वाजून कौतुक केलं, ती आता किती वेळात आपल्याला बक्षीस दाखवणार आहे, तिचं प्रमाणपत्र दाखवणार आहे, याच्या उत्सुकतेनं मागे बसलेल्या आमच्या सगळ्या मागच्या मैत्रिणी आज या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर मलाही खूप आनंद झाला. आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यजित चितळे सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे शाळेचे माजी पालक असणारे डहाके सर, पत्रकार, स्पर्धेच्या एका विभागाचं ज्यांनी परीक्षण केलं अशा पोरे मॅडम, या शाळेत चाललेला उपक्रम ज्यांनी याही वर्षी चांगल्या पद्धतीनं पार पाडला त्याचं नेतृत्व केलं असं वानखेडे मॅडम, या शाळेतले सर्व शिक्षक बंधू भगिनी, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, सगळ्यांची भाषणं ऐकताना मला असं वाटत होतं की वानखेडे मॅडमनी मला बोलवलं आणि चूक केलेली आहे. म्हणजे ती चूक अशासाठी केली आहे की इतकं चांगलं बोलणारी रमा इथं आहे, इतकं चांगलं बोलणारी स्पृहा इथं आहे, त्यांनाच अजून 15-20 मिनिटं दिली असती तर मला बोलवायचं कारणच नव्हतं. इतकं छान भाषण या दोघींनीही केलं. आणि मगाशी पोरे मॅडमनी पण सांगितलं की 35 त्यांनी कथा ऐकल्या परंतु त्यांना कंटाळा मात्र आला नाही. त्यामुळे ह्या सगळ्या मैत्रिणींसाठी आणि आमच्या एकमेव मित्राला पारितोषिक मिळाले इथं बसलाय सिरियस, अशा सगळ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. अंधार फार झाला पणती जपून ठेवा, असं एक वाक्य आपण सगळ्यांनी ऐकलं. समाजात फिरताना इकडे तिकडे आपल्याला अनेक वाईट गोष्टींची, चुकीच्या गोष्टींची जाणीव होते, मनामध्ये वेदना उत्पन्न होते, अंतःकरणात दुःख दाटून येतं. परंतु अद्वंत प्रशालेचं वानखेडे मॅडमचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन याच्यासाठी की त्यांनी आपल्या प्रशालेच्या माध्यमातून असा एक चांगला उपक्रम त्यांनी चालू ठेवलेला आहे. आणि या उपक्रमात उत्तरोत्तर त्यांनी भर घातलेली, म्हणजे यावर्षी त्यांनी घेतलेली प्रश्नमंजुषा असेल, त्यानंतर त्यांनी हस्ताक्षराची स्पर्धा घेतलेली असेल. मगाशी पोरे मॅडम ज्या वेळेला प्रश्न विचारत होते की विवेकानंदांचं नाव काय, वानखेडे मॅडमना खात्री होती पण मला जरा चिंता होती, माझा चिंता करण्याचा स्वभाव असल्यामुळे की मुली आता बरोबर उत्तर देतात की नाही. परंतु तयारी इतकी उत्तम केलेली आहे की या सर्व मुलींनी अतिशय योग्य उत्तर दिलं आणि सर्व विवेकानंदांच्या चरित्रातल्या प्रश्नांची उत्तरं दिली. मित्रमैत्रिणींनो, विवेकानंद हे आपल्या सगळ्यांचे आदर्श असं सांगितलं ते अतिशय खरं आहे. आणि ते आदर्श वेगवेगळ्या कारणांसाठी आहेत. त्यांच्या अंगी असणारे गुण जर सांगायचे झाले तर वेळ पुरणार नाही इतके आहेत. परंतु आता कथाकथनाचा कार्यक्रम असल्यामुळे आणि मी गोष्ट सांगायला आलो असल्यामुळे मी पण दोन गोष्टी सांगणार. मगाशी पोरे मॅडमनी प्रश्न विचारून माझं काम सोपं केलं की गोष्टी आवडतात ना. मला उलटा प्रश्न की गोष्ट ऐकायला आवडत नाही असं कोणी आहे का? जरा हात वरती करा बघूया. सर ते गोष्ट नको, चांगलं भाषण द्या एक तासभर, असं कोण आहे का? हां. तर जगात असं नाही की ज्याला कोणाला गोष्ट ऐकायला आवडत नाही. त्यामुळे आपण आता ऐकूया. तर चला मित्रमैत्रिणींनो, आपण जाऊयात साधारणपणे 150-200 वर्षापूर्वीच्या काळामध्ये. आपण जाऊयात जयपूर नावाच्या शहरामध्ये. जयपूर हे राजस्थानची राजधानी आहे. त्या राजधानीमध्ये एक वाडा आहे. अरे वाडा कोणाचा आहे? जयपूरच्या जवळ खेतडी नावाचं एक छोटंसं संस्थान आहे. त्या संस्थानाचे राजे अजित सिंह त्यांचा वाडा आहे. आणि त्या वाड्यामध्ये आज एका सणा समारंभाचं, उत्सवाचं वातावरण आहे. अरे कशाचा सण आहे? अरे कुठला समारंभ आहे? अरे महाराजांना बऱ्याच काळानंतर पुत्रप्राप्ती झालेली आहे. आणि महाराजांना ज्यांच्या वरदानामुळे पुत्रप्राप्ती झाली असं महाराजांचा ठाम विश्वास आहे. ते विवेकानंद स्वतः आज राजवाड्यामध्ये आलेले आहेत. आणि नवे आता ते जाणार आहेत. आता ते कुठं जाणार आहेत? आता ते जाणार आहेत अमेरिकेला. कशासाठी जाणार आहेत अमेरिकेला? त्या दूर तिकडे अमेरिकेमध्ये जागतिक सर्व धर्म परिषद नावाची एक मोठी परिषद भरली जाणार आहे. आणि त्या परिषदेमध्ये आपले विचार सांगण्यासाठी, आपल्या हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी म्हणून स्वामी विवेकानंद जाणार आहेत. म्हणून त्या वाड्यामध्ये धावपळ चालू आहे. आपण बघू शकतो की वाड्यामध्ये सगळीकडे सजावट केलेली आहे. वाड्यामध्ये दिवे लावलेले आहेत. आजच्या काळासारखे विजेचे दिवे त्या वेळेला नव्हते, त्यामुळे तेलाचे दिवे लावलेत, समया लावल्यात, पणत्या लावल्यात, मेणबत्त्या लावल्यात. सगळीकडे उजेड असा मंद पसरलेला आहे. स्वामीजींच्या स्वागतासाठी महाराजांनी कार्यक्रम देखील तसाच योजला. आज आपण एक बटन दाबलं की यूट्यूबवरती, स्पॉटिफायवरती वेगवेगळ्या प्रकारची गाणी, नाटकं आपल्याला बघायला मिळतात. पण त्या काळामध्ये असली कोणतंही मनोरंजन उपलब्ध नाही आहे.
पण महाराजा अजित सिंह यांच्या दरबारामध्ये एक राजनर्तिका आहे. जरी तिचं नाव राजनर्तिका असलं तरी ती केवळ नृत्य करत नाही, ती सुंदर गाणं देखील म्हणते. अतिशय भावपूर्ण स्वरामध्ये ती गाणं म्हणते. आणि महाराजांनी सांगितलं, मैनाबाई आज आमचे गुरुदेव या ठिकाणी आलेत, आता ते अमेरिकेला जाणार आहे, आपण त्यांना निरोप देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलोय. आज अतिशय सुंदर सुस्वर असं गायन होऊ द्या बरं. मैनाबाईंना देखील वाटलं की अरे आज केवढा मोठा भाग्याचा दिवस आहे, महाराजांचे गुरु असणाऱ्या त्यांच्या समोर मला माझं गायन सादर करण्याची संधी मिळते. मैनाबाईंचं अंतःकरण एकदम उचंबळून आलं, त्यांना भरून आलं, त्यांना खूप आनंद झाला. महाराजांनी नम्रपणानं हात जोडले विवेकानंदांना तिने हात जोडले. त्यावेळेला विवेकानंदांना देखील आठवलं की अरे मी घर बाहेर सोडून पडलेला संन्यासी आहे. संन्यासाला नाव नसतं, संन्यासाला जात नसते, संन्यासाला पात नसतं, पंथ नसतो, संप्रदाय नसतो, परंतु यांच्या आग्रहामुळे मी विवेकानंद हे नाव धारण करण्याचं ठरवलंय. असा माझा राजा अजित सिंह नावाचा शिष्य. जरी शिष्य म्हटलं तरी दोघांच्या वयामध्ये फारसं अंतर नाही बरं. महाराजांचं वय किमान 30-32 वर्ष असेल, विवेकानंद सुद्धा 32-33 त्या दरम्यानचे आहेत. आणि महाराजांनी नम्रपणाने हात जोडले आणि स्वामीजींना सांगितलं, स्वामीजी आज आपल्या मनोरंजनासाठी या ठिकाणी मैनाबाईच्या गायनाचा आणि नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे, कृपा करून आपण त्यांच्यामध्ये सहभागी व्हावं ही आपल्याला विनंती आहे. एकदम तो प्रश्न थेट तीरासारखा विवेकानंदांच्या हृदयामध्ये भेदून गेला. कदाचित त्या क्षणी तो विवेकानंद होता का नरेंद्र होता असा प्रश्न पडावा असा प्रसंग. नरेंद्राच्या मनात आलं, अरे नाव मागं सोडलं पण मी कोण आहे, मी रामकृष्ण परमहंसांचा शिष्य आहे, मी बाबू विश्वनाथ दत्तांचा मुलगा आहे, भुवनेश्वरी देवींचा पुत्र आहे. सर्व संग परित्याग, घरदार सगळं सोडून मी बाहेर पडणारा फिरणारा संन्यासी आहे आणि पोटासाठी नाच गाणं म्हणणाऱ्या एका स्त्रीच्या गाण्यासाठी मी जायचं. संन्यासाला शोभतं का हे बरं? संन्याशाने असं करायला पाहिजे का? असे प्रश्न नरेंद्राच्या मनामध्ये थैमान घालू लागले आणि क्षणार्धात त्याचं उत्तर आलं की नाही अजित सिंह, मी या गाण्याचा आनंद घेऊ शकत नाही, मी एक संन्यासी आहे. असा उत्तर गेल्यानंतर अजित सिंहांना देखील दुःख वाटलं. पण करणार काय? कार्यक्रम ठरला होता, त्यांनी येऊन मैनाबाईंना ती बातमी पोचवली. पण झालं असं होतं की भव्य असा वाडा होता, वाड्याचा मोठा दरबार होता आणि अगदी दरबाराच्या जवळच असणाऱ्या एका कक्षामध्ये हा नरेंद्र म्हणजेच आपले विवेकानंद बसलेले. ज्या वेळेला मैनाबाईला कळलं की अरे ज्या महापुरुषाच्या, ज्या सत्पुरुषाच्या सेवेसाठी मला गाणं म्हणायचं आहे, त्या सत्पुरुषानं माझं गाणं ऐकल्याला नकार दिला. का नकार दिला? मी स्त्री आहे म्हणून, मी नाच गाणं करते म्हणून, या नाच गाण्यातून मी माझा उदरनिर्वाह चालवते म्हणून, असं त्या मैनाबाईच्या मनामध्ये प्रश्नांचं थैमान माजलं. ती मैनाबाई देखील एक सुजाण स्त्री असली पाहिजे हे निश्चितपणे म्हणता येतं. मैनाबाईच्या अंतःकरणातलं जे दुःख होतं ते गीताच्या बाहेर शब्दांच्या वाटे बाहेर पडलं आणि संत सूरदासांचं एक अत्यंत प्रसिद्ध भजन त्या मैनाबाईनं अतिशय भावविवळ स्वरामध्ये गायला सुरुवात केली. तिनं गायला सुरुवात केली की प्रभू मोरे अवगुण चितनाधरो, समदर्शी है नाम तिहारो, चाहे तो पार करो. आपल्या महाराष्ट्रामध्ये संत चोखोबा नावाचे मोठे संत होऊन गेले. त्या संत चोखोबांनी वेगळ्या शब्दामध्ये हा भाव मांडला. संत चोखोबा असं म्हणतात की काय भुललासी वरलिया रंगा, काय भुललासी वरलिया रंगा, उस जरी डोंगा परी रस नवे रे डोंगा, चोखा जरी डोंगा परी भाव नवे रे डोंगा. अरे तुम्ही माणसाचं वरचं देह त्याच्याकडे बघू नका, माणसाचं शिक्षण बघू नका, त्याचे पद प्रतिष्ठा सन्मान पैसा अधिकार याच्याकडे बघू नका. त्यांच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचा एक अंश आहे, त्या परमेश्वराकडे तुम्ही बघायला शिकारे. मैनाबाईचं हे सुस्वर गायन नरेंद्राच्या कानावाटे त्याच्या हृदयात उतरलं. मित्रमैत्रिणींनो, अनेक वेळेला असं होतं की शब्द कानावाटे एका कानातनं शिरतात, दुसऱ्या कानातून बाहेर पडतात. पण नरेंद्राचा विवेकानंद होण्याचा क्षण जर कोणता असेल किंवा कोणते जर क्षण असतील तर जगातला हा एक क्षण निश्चितपणे असं मला वाटतं. हे गाण्याचे शब्द प्रभू मोरे अवगुण चितनाधरो, समदर्शी है नाम तिहारो, चाहे तो पार करो. लोखंडाचा एखादा तुकडा ज्या वेळेला आम्ही पायामध्ये वाहण्याला ठोकतो त्यावेळेला तो पायामधल्या वाहण्याचं काम करतो आणि देवाला त्याच लोखंडाचं एखादी मूर्ती घडवतो त्यावेळेला त्याला देवत्व प्राप्त होतं, परंतु आतलं लोखंड एकच असतं. अशा प्रकारचे वेगवेगळे दृष्टांत त्या गाण्यामध्ये दिले गेले होते. जसे हे गाण्याचे शब्द त्या नरेंद्राच्या अंतःकरणात उतरत गेले तसं नरेंद्राला जाणीव झाली की आपण चुकलो बरं. आपल्या गुरूंनी रामकृष्णांनी सांगितलं की अरे नरेंद्र बघायला शिक, ते म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणात परमेश्वर आहे, तो परमेश्वर बघायला शिक. आपल्या गुरूंची शिकवण मी कशी काय विसरलो हा प्रश्न नरेंद्राला छळत राहिला. मित्रमैत्रिणींनो, आयुष्यात चुकत कोण नाही.
आयुष्यात तुम्ही मी सगळे आपण चुकतो, पण चुकल्यानंतर आपण काय करतो त्याच्यावरती ठरतं की आपण नरेंद्र राहतो की विवेकानंद राहतो. जसं जसं गाणं संपलं तसं तसं नरेंद्राच्या मनात विचार येऊ लागले. नरेंद्राला कदाचित जे भाव त्याच्या मनात आले ते कवीनं वेगळ्या प्रसंगात व्यक्त केलेत. कवीनं असं म्हटलं की कदा चूक कार्यात हातून झाली, अशी बांधवाने तुला दाखविली, तरी ती चुकी मान्य आहे म्हणावे, न हेका धरोनी कधीही बसावे. नरेंद्राने हेका धरून बसला नाही की माझं बरोबर आहे, मी संन्यासी करणं बरोबर नाही, असं नरेंद्राने हेका धरला नाही. आणि नरेंद्र गाणं संपता क्षणी लगबगीनं त्या मैनाबाईंच्या जवळ गेला, हात जोडले आणि अत्यंत अंतःकरणपूर्वक त्यांची माफी मागितली की माते मला माफ कर, माझ्या गुरूंची शिकवण विसरलो, नवे नवे तुझ्या अंतःकरणात असलेल्या परमेश्वराला मी विसरलो, माते तू मला माफ कर. या क्षणी नरेंद्राचा विवेकानंद होण्याचा प्रवास एका अर्थानं पूर्ण झालेला होता. नरेंद्र म्हणजेच स्वामी विवेकानंद हा प्रसंग कधीही विसरले नाहीत. तिथून पुढचं त्यांचं आयुष्य जेमतेम 8-9 वर्षांचं आहे. त्या 8-9 वर्षामध्ये त्यांना हजारो शिष्य मिळाले, जगामध्ये अनेक ठिकाणी गेले, अनेक शहरांमध्ये त्यांनी भाषणं केली, परंतु त्यांनी शिष्यांना आवर्जून सांगितलं की माणसाला माणूस म्हणून बघायला शिका, त्याच्या अंतःकरणातल्या परमेश्वराला वंदन करायला शिका. हाच नरेंद्राला आठवलं की अरे काहीच महिन्यांपूर्वी आपण काशीमधनं फिरत होतो. कोणती काशी? जिथे भगवान शंकरांचा प्रत्यक्ष निवास आहे, जिला बनारस म्हटलं जातं, जिला वाराणसी म्हणलं जातं. त्या वाराणसीमध्ये मी गंगेकडे निघालो होतो आणि माझ्याजवळ काय होतं? माझ्या अंगावरती भगदवी कपनी होती, माझ्याकडे एक झोळी होती, त्या झोळीमध्ये 2 पुस्तकं होती आणि आणखीन एक कपनी होती आणि हातात एक दंडा होता. मी गंगेच्या किनाऱ्यानं निघालो होतो. गंगेच्या किनाऱ्यावर जात असताना चिंचोळ्या एका बोळातून मला जावं लागलं आणि त्या ठिकाणी आजूबाजूच्या झाडांवरती माकड मंडळी बसलेली होती. आता लोक असं सांगतात की माणूस माकडापासून झालेला आहे. त्या माकडांना बहुतेक माहिती होतं की आपलाच कोणीतरी भाऊबंद इथून निघालेला आहे आणि त्यामुळं त्या माकडांच्या लक्षात असं आलं की अरे हा कोणीतरी एक माणूस आला आहे, त्याच्या खांद्यावरती झोळी आहे आणि झोळीमध्ये काहीतरी ठेवलेलं आहे. माकडांना प्रिय असतं ते खाणं असं म्हटलं जातं. एका माकडाला वाटलं की अरे खरंच त्या झोळीमध्ये काहीतरी खायला ठेवलं आहे ना, म्हणून ते माकड एकदम उत्सुकतेनं खाली उतरलं आणि हळूहळू 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 त्या नरेंद्राच्या मागे, विवेकानंदाच्या मागे यायला लागलं. आता माकडाचं दुसरं वैशिष्ट्य आहे, एका माकडानं केलं म्हणजे दुसऱ्या माकडानं केलंच पाहिजे. दुसऱ्या माकडाला वाटलं की अरे हा कुठं निघाला, म्हणून दुसरा आला, दुसरा आला म्हणून तिसरा आला, तिसरा आला म्हणून चौथा आला आणि काही क्षणातच अशा 5, 10, 15, 20 माकडांची झुंडच्या झुंड त्या नरेंद्राच्या मागे यायला लागली. आता नरेंद्र होता बलदंड, व्यायाम करणारा, शरीरयष्टी मजबूत असणारा, परंतु त्याला क्षणभरासाठी का होईना भीती वाटली की अरे एवढी 15-20 माकडा माझ्या मागं लागली आहेत, आता इथून भरकन निघाला पाहिजे. म्हणून नरेंद्रानं चालण्याचा वेग वाढवला. नरेंद्र जसा वेगानं चालायला लागला तसं माकडं पण वेगानं चालायला लागली. नरेंद्राला वाटलं अजून वेगानं चाललं पाहिजे, नरेंद्र अजून वेगानं चालायला लागला, माकडं अजून वेगानं चालायला लागली. शेवटी असं झालं की नरेंद्र पळायला लागला, माकडं त्याच्यामागे पळायला लागली. आणि या क्षणी एक आवाज नरेंद्राच्या कानामधनं त्याच्या मनामध्ये उतरला, थांबा, घाबरू नका, संकटांना तोंड द्या, मागे वळून संकटाचा सामना कर. कडेला असणाऱ्या एका कोणातरी अज्ञात अशा साधू संन्यासानं नरेंद्राला सांगितलं होतं. त्या क्षणी नरेंद्राला आपली चूक लक्षात आली, त्यानं पिछेमूड केलं, मागे तो वळला, आपला दंड त्यांनी आपटला आणि त्या सगळ्या माकडांच्याकडे बघून तो ठामपणे उभा राहिला. आणि तो नुसता उभा राहिला मात्र सगळ्या माकडांनी काय केलं, पिछेमूड तेज चल करून ती सगळी माकडं पळून गेली. मित्रमैत्रिणींनो, आयुष्यात जे पाहिजे ते निर्भयता पाहिजे, आयुष्यात जे पाहिजे ते धैर्य पाहिजे. त्यामुळे नरेंद्रानं या धैर्याची शिकवण देखील आपल्या सगळ्यांना दिली आहे. स्वामी विवेकानंदांनी ही शिकवण आपल्याला दिली आहे. नका संकटांना भिवू येऊ द्याती, नका संकटांना भिवू येऊ द्याती, समर्था पुढे संकटे नम्र होती, समर्था मिळे मुक्तीचा गोड ठेवा, तरी देश सामर्थ्यशाली करावा. त्यामुळे तो देश सामर्थ्यशाली करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूयात हे आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.